तर बऱ्याच सेवेकरांना सांगेल की नित्यसेवा आपली जी असते ती करत राहायची असते। आपले 3 अध्याय आणि 11 माळे जे असतात ते रोजच्या जीवनामध्ये आपलं स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला करायची असते। पण बऱ्याच सेवेकरांचा प्रश्न येत असतो की ताई कितीही सेवा केली तरी सेवेचं फळ हे मिळत नाहीये किंवा स्वामी आमचं ऐकत नाहीये। जेव्हा आपला जन्म होत असतो, आपल्या जन्म झाल्याबरोबर बरोबरच आपलं मागचं जन्माचं जे पाप असतं ते आपल्या सोबत गाठोड्या आपल्या सोबतच बांधून येत असतं। म्हणून हे लक्षात ठेवा, जेवढं पापाचं खड्डा मोठा असतो तेवढेच सेवा देखील आपल्याला करायची असते। त्या सेवेची माती आपल्या त्या खड्ड्यामध्ये टाकायची असते, तेव्हा ते जो खड्डा बनलेला असतो तो भरला जातो आणि आपण सेवेत बसतो। आपली भक्ती असते किंवा थोडीफार आपलं पुण्य असतं, त्याच्यामुळेच आपण स्वामी मार्गात बसत असतो, स्वामींच्या समोर सेवेमध्ये बसत असतो। आपल्याला जे योग्य असतं तेच स्वामी देत असतात, आपल्यासाठी जे योग्य नाही ते स्वामी कधीच देत नाही, हे पण लक्षात ठेवायचं। आणि आपण महाराजांच्या इच्छामध्ये इच्छा मिळवून राहायचा प्रयत्न